घ्या. आता ए आणि बी हे एकूण अंतर किती आहे? ए आणि बी याच्या दरम्यानचं अंतर किती आहे? 1125. 1125. मला सांगा ए स्थानकावरून सकाळी 9 वाजता सुटलेली गाडी. आता हे ए आहे. ए स्थानकावरून किती वाजता? 9 वाजता सुटलेली गाडी. ए स्थानकावरून 9 वाजता सुटलेली गाडी. तिचा वेग आहे ताशी 95 किलोमीटर प्रति तास. लक्षात घ्या. आता हिचा वेळ आहे आणि व त्याच वेळी बी स्थानकावरून, आता बी स्थानकावरून त्याच वेळी एकाच वेळी, लक्षात घ्या, आला इथं परत तिथं एकाच वेळी. आता मला सांगा बी कडून ए कडे निघालेली गाडी आहे. झाला इथं विरुद्ध दिशा ठरली का? म्हणजे गाडीची चाल का होती? 130 किलोमीटर प्रति तास होती. तर त्या गाड्या किती वाजता एकमेकींना भेटेल? एक गाडी 95 न चालेल, एक गाडी 130 न चालेल. बी कडून ए कडे, ए कडून बी कडे. लक्षात घ्या. मग विरुद्ध दिशा आहे म्हणजेच काय होणार? वेगाची बेरीज. बेरीज किती झाली रे दादा? 225. चला 25 चा पाडापाठ आहे. 25 न चला किंवा 5 न चला. चला 25 9 25 9 100. चला लक्षात घ्या. आज 25 चुक 100 उरले किती? 12. आणि हे 5 जवळ टाकले. 25 5 9 1 9 5. मला सांगा किती तास लागले? 5 तास. गाडीला भेटण्यासाठी किती तास लागले? 5 तास. किती वाजता भेटतील? इथं प्रश्न आला. किती तासानं भेटतील असा संबंध आला असता तर आपलं काय आलं असतं उत्तर? 5 तासांनी भेटले असते. म्हणून गाडी किती वाजता निघाली आहे? एकच टाइम आहे. जर हे 5 तास उत्तर आला तर सेकंड म्हणजे दुसऱ्या टाइमासोबत म्हणजे उशिरा टाइमासोबत ऍड करावं लागेल. लक्षात घ्या. म्हणून काय केलं आपण? 5 अधिक किती वाजता? 9 वाजता. 9 5 किती? 14. आणि 14 मध्ये किती वाजणार? 2 वाजणार. 14 मध्ये किती वाजणार? 2. समजलं असेल? अपेक्षा करतो समजत असेल. समोरच्या प्रश्नावर चला.